हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्याप्रमाणे श्रावण महिन्याची ओळख ही व्रतवैकल्यांचा सणवारांचा महिना अशी होते, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील अनेक प्रकारची व्रतवैकल्ये केली जातात। त्यापैकीच केलं जाणारं एक व्रत म्हणजे अन्नपूर्णा व्रत। अन्नपूर्णा देवीसाठी हे अन्नपूर्णा व्रत केलं जातं। अन्नपूर्णा देवी म्हणजे धनधान्याची देवी, जिच्या पूजेमुळे उपासनेमुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची अन्नाचा तुटवडा जाणवत नाही। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा देवीसाठी अन्नपूर्णा व्रत कसं करायचं, उपवास कसा करायचा, हे व्रत केव्हा करायचं असतं, किती दिवसांचं असतं, अशी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णाय नमः असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्यापैकी जवळपास सर्वांच्याच देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते किंवा आपलं जिथं स्वयंपाकघर असतं किंवा मग जिथं आपण धान्य साठवतो त्या ठिकाणी देखील बरेच लोक अन्नपूर्णा देवीचा फोटो किंवा मूर्ती ठेवत असतात। तर ही अन्नपूर्णा देवी दुसरी तिसरी कोणी नसून भगवान शिवशंकरांची पत्नी माता पार्वती हिचंच एक रूप आहे। अन्नधान्यात वास करणारी अशी ही अन्नपूर्णा देवी ही बऱ्याच लोकांची कुलदेवी देखील असते। तिला प्रसन्न करण्यासाठी, तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा, आपल्या घरात कधीही अन्नधान्याचा तुटवडा जाणू नये, यासाठीच हे अत्यंत प्रभावी आणि दुर्मिळ असं अन्नपूर्णा व्रत नक्की करावं। त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मंडळी, दरवर्षी मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला या व्रताची सुरुवात होते। एकूण 17 दिवसांचं हे व्रत असतं। तर या वर्षीचं अन्नपूर्णा व्रत आपल्याला 6 डिसेंबर 2024ला शुक्रवारी सुरू करायचं आहे आणि 22 डिसेंबरला या व्रताचं साधं सोपं उद्यापन देखील करायचं आहे। तर शुक्रवारीच आपल्याला या व्रताची सुरुवात करायची आहे। व्रताची पूजा मांडणी देखील करायची आहे। तर पूजा मांडणी कशी करायची त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी काही भाविक हे व्रत 17 दिवस पूर्ण करू शकत नाही। ज्यांना 17 दिवस हे व्रत करायचं नसेल त्यांनी 6 डिसेंबरला हे व्रत सुरू करून 15 डिसेंबरला मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत हे व्रत केलं आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या व्रताची सांगता किंवा उद्यापन केलं तरीही चालतं। अन्नपूर्णा व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। पूजा मांडणी आपल्याला शुक्रवारी 6 डिसेंबरला म्हणजे पंचमीच्या दिवशी सूर्यास्ताच्या आत सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरातून करून घ्यायची आहे। अन्नपूर्णा व्रताची पूजा मांडणी आपण देवघराजवळ किंवा नेहमी व्रतवैकल्यांच्या वेळेस तुम्ही जिथे पूजा मांडत असाल त्या ठिकाणी मांडू शकता। पूजा मांडणीसाठी एका पाटावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं, दीप प्रज्वलन करून घ्यायचं, दिव्याची पूजा करायची। पाटावरती डाव्या हाताला आपल्याला कलश स्थापना करायची आहे। कलशाखाली थोडेसे गहू किंवा तांदूळ ठेवून ज्याप्रमाणे आपण नेहमी कलश स्थापना करतो त्याप्रमाणे कलश स्थापना करून घ्यायची, कलशाची पूजा करायची। त्यानंतर शिवलिंग, गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती यांना आपल्याला एक एक करून स्नान घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर फोटो ठेवू शकता। शिवलिंग नसेल, कारण बऱ्याच घरात शिवलिंग ठेवत नाही, गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच। तुमच्याकडे जर संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो असेल तर तो फोटो देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता। शिवलिंग, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा देवींची मूर्ती या तिघांना स्नान घालून स्वच्छ कपड्याने कोरडे करून त्यांची स्थापना पाटावरती करून घ्यायची। या देवी देवतांच्या उजव्या हाताला कलश स्थापना अशा स्थितीत आपण या तिन्ही देवांची स्थापना करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे ते म्हणजे 5 सुगड। ज्याप्रमाणे आपण धनतेरसला, दिवाळीत सुगड वापरले होते तेच सुगड तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता। प्रत्येक सुगडांमध्ये, त्या मातीच्या 5 बोळक्यांमध्ये 5 प्रकारचे धान्य आपल्याला भरून ठेवायचे आहे। गहू, तांदूळ, बाजरी, मूग, मठ, जे काही धान्य तुमच्या घरात उपलब्ध असेल ते धान्य ठेवायचे। किंवा मग तुमच्याकडे सुगड नसतील तर तुम्ही एकच तांब्या घ्यायचा छोटा, त्या तांब्यामध्ये कोणतंही एक धान्य भरायचं। त्यावरती तुम्ही 1 रुपयाचं नाणं हे देवी लक्ष्मीची प्रतीक म्हणून ठेवलं तरी चालेल, किंवा मग एका वाटीमध्ये धान्य भरून त्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवून त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची। शिवलिंगावरती भस्म किंवा चंदन वाहून पूजा करायची। त्यानंतर गणपती बाप्पा आणि माता अन्नपूर्णा यांना देखील हळद कुंकू अक्षता वाहून, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे।
या पूजा मांडणीमध्ये आणखी एका गोष्टीला महत्त्व असतं, ते म्हणजे 17 गाठींचा धागा. त्यासाठी आपल्याला रक्षसूत्र किंवा ज्याला आपण कलावा म्हणतो तो लागणार आहे. साधारणतः आपल्या हाताला बांधता येईल, मनगटावर आपल्याला बांधता येईल एवढ्या लांबीचा तो कलावा घ्यायचा. त्याला थोड्या थोड्या अंतरावर 17 गाठी बांधायच्या आणि तो देखील या पूजेमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. पूजेमध्ये ठेवल्यानंतर त्यावरती देखील हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर या सर्व पूजेला आपल्याला धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं आहे. ओवाळून झालं की श्री गणेशाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः, ओम नमः शिवाय या तीनही देवांचे मंत्र आपल्याला बोलायचे आहे. तुमची जी काही इच्छा असेल, तुम्हाला काही मागायचं असेल देवाकडे तर ते तुम्ही मागू शकता. आणि नंतर नैवेद्य स्वरूपात दूध खडी साखर किंवा मग फळे मिठाई जे उपलब्ध असेल ते तुम्ही नैवेद्य स्वरूपात ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवून नमस्कार करून झाला की लगेच आपण जो 17 गाठींचा धागा पूजेत ठेवलेला आहे तो उचलून आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर व्रत करणाऱ्या महिलांनी आणि उजव्या हाताच्या मनगटावर जर पुरुष व्रत करत असतील तर त्यांनी उजव्या हाताच्या मनगटावरती तो राखीप्रमाणे धारण करून घ्यायचा आहे. अन्नपूर्णा व्रताची आठवण म्हणून तो धागा आपल्याला मनगटावरती बांधायचा असतो. व्रत पूर्ण झाल्यानंतर तो धागा आपण हातावरून सोडून टाकला तरी चालतो. आता पूजा मांडणी झाली, पण व्रत नेमकं कसं करायचं, उपवास कसा करायचा, उपवासाला काय खायचं, तर बघा हा उपवास 2 प्रकारे करता येतो. एकतर 17 दिवस आपण मीठ अजिबातही खायचं नाही आहे. त्यानंतर मीठ खायचं नाही आहे म्हणजेच आपल्याला फलाहारावरती हा उपवास करावा लागणार आहे किंवा दूध दही ताक बिना मिठाचे अन्नपदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास करायचा आहे. 17 दिवस तुम्ही अशा प्रकारे व्रत करू शकता किंवा ज्यांना ही व्रताची पद्धत कठीण वाटत असेल त्यांनी दिवसभर बिना मिठाचं म्हणजे शक्यतो फलाहार करायचा आणि संध्याकाळी जेवण केलं तरीही चालतं. असं 17 दिवस दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडला तरी चालतं. तर तुम्हाला तुमच्या तब्येतीला ज्याप्रमाणे झेपणार असेल त्याप्रमाणे तुम्ही व्रताची पद्धत निवडू शकता. फक्त आपल्याला 17 दिवस मीठ ग्रहण करायचं नाही आहे. जी पूजा मांडणी आपण केलेली आहे ती 17 दिवस आपल्याला तशीच ठेवायची असते. पूजा मांडणीत जे देव आपण स्थापित केलेलं आहे त्यांना आपण पहिल्या दिवशी आंघोळ घातली, त्यानंतर ती डायरेक्ट 17व्या दिवशी किंवा तुम्ही जर 15व्या दिवशी व्रत सोडणार असाल, व्रताची सांगता करणार असाल तर त्या दिवशीच देवांना आंघोळ घालायची आहे. दररोज आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. घरात जे अन्नपदार्थ शिजवाल त्याचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. दररोज तुम्ही अन्नपूर्णा मंत्राचा जप करायचा आहे. शक्य होईल तितका अन्नपूर्णा देवीचं नामस्मरण करायचं आहे. अन्नपूर्णा स्तोत्राचं देखील पठण दररोज आपण करू शकतो. ज्या दिवशी तुम्ही व्रताचं उद्यापन करणार असाल म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी किंवा 17व्या दिवशी तर त्या दिवशी सर्वप्रथम अन्नपूर्णा देवी शिवलिंग आणि गणपती बाप्पा यांना स्नान घालून घ्यायचं. गणपती बाप्पा आणि शिवलिंग लगेच देवघरात स्थापन करून द्यायचे. एका ताटामध्ये तांदूळ घ्यायचे थोडेसे, त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आणि ती मूर्ती सर्वप्रथम आपल्याला तुळशीजवळ न्यायची आहे. तुळशीजवळ नेल्यानंतर तुळशीला अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या. अन्नपूर्णा व्रताचं उद्यापन म्हणजे दानधर्म करण्याचा दिवस असतो, त्यामुळे ताटातील काही तांदूळ तुळशी वृंदावनात आपण टाकायचे. त्यानंतर ते ताट आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीसह. त्या दिवशी आपण आपलं जे स्वयंपाक करायचं साधन असेल, गॅस असेल, शेगडी असेल, चूल असेल ते साफ करून घ्यायचं. किचनवरती आपले ते ताट न्यायचं. तिथे अन्नपूर्णा देवीची मूर्ती तशीच ताटामध्ये ठेवायची. दीप प्रज्वलन करून गॅसची किंवा चुलीची पूजा करायची. त्यावरती स्वस्तिक काढायचं आणि धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं. त्यानंतर ते ताट तसंच देवघराजवळ घेऊन जायचं. नेहमी आपण ज्या वाटीमध्ये डिशमध्ये अन्नपूर्णा देवी ठेवतो तर त्याच ताटातले काही तांदूळ त्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवून त्यावरती अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून तिला पुन्हा देवघरामध्ये स्थापन करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन आपल्याला करायचं असतं. आपण आजच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा व्रताबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.